आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, आम्ही सारे खवय्ये आई मला भूक लागलीच्या ह्या सिरीज मध्ये सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं म्हणजे गमतीची गोष्ट, परवा काय झालं की आई मला रागवत होती. परवा म्हणजे अगदी 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट बरं का. आया काही करू शकतात शपथ. म्हणजे मला आठवतंय पण कारण काय असेल, रागवण्याचं कारण काय असेल तर ताटात वाढलेली वांग्याची भाजी संपवली नाही. म्हणजे मला आठवतंय माझ्या लहानपणी आठवड्यातून किमान 5 वेळा ताटात टाकलं म्हणून मला उठाबशा काढायला लागायच्या. मी ठरवलं पटकन मोठंच व्हावं. मोठा झालो पण ते रागावणं काही अजून गेलेलं नाहीये. हे आईच करू शकते आणि हे असंच चालू राहणार. पण हे म्हणजे पूर्वी पद्धत होती, ताटात काही जे वाढलेलं आहे पहिल्यांदा जे वाढलंय ते पहिलं संपवायलाच पाहिजे. आवडलं नाही तर परत घेऊ नका, पण आहे वाढले ते संपवायचं अशी एक शिस्त होती. आणि या शिस्तीपोटी सगळ्या भाज्या सगळ्या पालेभाज्या न वाढणाऱ्या भाज्या सगळं खायला लागायचं. आता ती पद्धत बदललेली आहे पण तरीही आई म्हणून त्या तशाच असतात. पण आजी झाल्यावर काहीतरी फरक पडतो का ह्याचा मी जरा शोध घेतोय हल्ली. असू दे, तो शोध चालूच राहील. पण आज एक आई आणि एक बाबा, आई बाबा इथे आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. दोघांचंही स्वागत. आपलं नाव? माझं नाव सद्गुरू. सद्गुरू. आणि आपलं? अनघा कुलकर्णी. ओके. काय करतो आपण? मी केमिकल इंजिनियर आहे. आणि आपलं? मी ऍक्च्युली MA संस्कृत आहे. हो, इट इज अ स्कोरिंग सब्जेक्ट ना? नॉट नेसेसरीली. 10वी पर्यंत स्कोरिंग सब्जेक्ट आहे, पण 11वी 12वी काही स्कोरिंग म्हणता येणार नाही. पण ज्यांना लँग्वेजेसची आवड आहे किंवा पूर्वीच्या काळातलं शिकायची, बेसिकली कालिदासाची नाटकं म्हणा किंवा काही असं शिकायची ज्यांची आवड आहे ना, त्यांना खूपच छान आहे. मग आता तुम्ही काय शिकवता? मी आता 8वी 9वी 10वी संस्कृत इंग्लिश मिडियमचा शिकवते. हा, म्हणजे पार्लेटिव्ह इंग्लिश मिडियम माझ्याकडे बऱ्यापैकी प्रति पार्ले तुमच्या घरातच भरतो. हो, असं म्हणायला हरकत नाही. आणि किती विद्यार्थी आहेत आता? एकूण सगळे मिळून 70 विद्यार्थी. 70 विद्यार्थी म्हणजे 8वी 9वी 10वी मिळून. ओके. आता घरी कोण कोण आहे? तुम्ही दोघं? आणि घरी आता आम्ही दोघे जण आहोत. आधी कोण कोण होतं? माझा मुलगा होता. तो आता गेले 3 वर्ष अमेरिकेला गेलाय. तो काय करतो तिथे? तो BS इन जेनेटिक्स हे शिकायला, अंडर ग्रॅज्युएट डिग्रीसाठी तो गेलेला आहे अमेरिकेला. हा कुठून शोधून काढला? बेसिकली काय ना की त्याला 9वीत असताना NTS मिळाली, नॅशनल टॅलेंट स्कॉलरशिप. आणि त्या इंटरव्ह्यूज मध्ये, त्या पॅनल मध्ये त्यांनी सांगितलं की मला ह्युमन जेनेटिक्स मध्येच रिसर्च करायचंय. आणि 9वीच्या मुलाचं आम्ही इतकं काही खूप सिरियसली घेतलं नाही, कारण ते इतकं चेंज व्हायचं. म्हणजे इव्हन तुम्हाला बघितलं तर त्याचं आणखीन चेंज व्हायचं की नाही हे पण फील्ड काहीच नाही, छान आहे वगैरे असं. पण नंतर मग 10वी झालं, त्याच्यानंतर मग 11वी 12वी त्यांनी क्लिअर कट सांगून टाकलं की मला ह्याच डायरेक्शननी विचार करायचा आहे, याच डायरेक्शननी परीक्षा द्यायच्या आहेत. आणि बाबांना त्यांनी सांगितलं की तुम्ही याच डायरेक्शननी मला हेल्प करा. त्यामुळे मग आम्ही, आणि इंडियात काहीच नाहीये तसं, काही म्हणजे काहीच नाही. म्हणजे तिकडे भरपूर आहे का तसं? तिकडे आहे. गुड. म्हणजे एका वेगळ्या फील्ड मध्ये तुम्ही तुमच्या मुलाला घातलेलं आहे. अर्थात 3 वर्ष तो तिथे आहे. हा, म्हणजे 12वी झाल्यानंतर तो गेलाय, त्याच्यामुळे तो अंडरग्रॅड साठी गेलाय. तो 4 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यानंतर बघूया आता, तो म्हणजे 2015 मध्ये त्याचं ग्रॅज्युएशन होईल आणि मग नंतर तो परत येते की नाही ते बघूया. नाही, परत म्हणण्यापेक्षा नाही, कारण परत म्हणण्यापेक्षा तो MS करतोय की डायरेक्ट. तुम्हाला काय वाटतं? ते सगळं ठीक आहे, ते शिक्षण चालू राहील, तो काही विषय नाही.
एकदा तो तिथे गेला म्हटलं तर सगळं फार करून सगळे पुस्तकं खाऊनच टाकणार, ते काही राहणार नाही तो. नाही, यार ती तिथे गेला त्याचा विषय असा आहे की त्याच्यात त्याला PhD करावी लागेल. करावी हा. लागेल. पण मग त्याने इथे परत यावं न यावं काय तुमचं काय काय तुमचं जाणं किती वर्ष 3 वर्षात किती वेळा झालं? नाही 3 वर्षात ऍक्च्युली आम्ही ओरिएंटेशनच्याच वेळेला गेलो होतो, कारण त्याला 18 कम्प्लीट नव्हतं हा. तेव्हा, आणि त्यामुळे ते कंपल्सरी जाणं भाग होतं. हा. आणि आता आम्ही ग्रॅज्युएशनच्या वेळेला कन्व्होकेशनच्या वेळेला जाऊ, पण आता मध्ये मी जरा विचार करते मार्च मध्ये जाण्याचा. बर. पण आता ही इतकी वर्ष म्हणजे 18 वर्ष म्हणजे फारच यंग आहे. हो, म्हणजे फारच ते young. पाठवताना मला जो काही त्रास झाला. त्याच मुद्द्यावर येतोय मी हा. की आता एअरपोर्टला जेव्हा तुम्ही टाटा करायला गेलात त्याला, हो. तेव्हा टाटा करताना मायलेकांचा संवाद काय झाला? काय झालं माहितीये का, मी जेव्हा सोडायला गेले तेव्हा मी बरोबर गेले त्याच्या, आम्ही गेलो ना त्याच्याबरोबर हा. ओरिएंटेशनला, हा. त्यामुळे आम्हाला तेव्हा काही तो इतकं त्रास झाला जाणवलं नाही. पण जेव्हा आम्ही तिकडून परत येत होतो आणि त्याला तेव्हा जेव्हा हॉस्टेलवर किंवा डॉम मध्ये ठेवलं हा, हा. आणि नंतर एक सायकल घेऊन दिली, कारण तिथे मस्त आहे, कारण युनिव्हर्सिटीचा आवाका Absolutely. एवढा मोठा आहे ना की बरोबर. म्हणजे आतल्यात सुद्धा बस सर्व्हिस आहे, पण एक सायकल आपली असलेली व्यायाम बरी चालू आहे. म्हणून आम्ही ते घेऊन, आणि तो आमच्या टॅक्सीच्या पॅरलल सायकलवरनं आमच्या बरोबर येत होता. हा. तो क्षण मी अजूनही विसरू नाही शकत. त्या दिवशी त्यांनी आम्हाला एक ईमेल लिहिली त्या दिवशी की आम्हाला 18 वर्षात मला जे काय वाटलं नाही तुमच्याबद्दल ते मला त्यावेळेला कसं वाटलं, बर. की आता मी या नवीन देशामध्ये एकटा आहे हम्म. आणि तुमच्या माझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत, माझ्या पण खूप अपेक्षा आहेत करेक्ट. की काय करावं काय नाही याच्याबद्दल. बरोबर. हे सगळं तो मला म्हणतो मला 18 वर्ष दिसली. ठीक आहे, म्हणजे 18 वर्ष तुमच्या बरोबर असलेले एक पाखरू हो म्हणा किंवा पक्षी म्हणा सध्या अमेरिकेत जाऊन बसलेला आहे, हो आणि अजून त्याची 3 आहेत वर्ष, ना. अजून हा, 4 म्हणजे वर्ष. अजून नाही, आता ग्रॅज्युएशन साठी त्याचं 1.5 वर्ष राहिलंय. ओके. हा, आणि पुढे मग MS PhD काय जे असेल ते बरीच वर्ष असतील मला वाटतं. ठीक आहे, तुम्ही चहा तर घ्या, मस्तपैकी चहा घेऊ आपण, आणि तुमच्यासाठी गोड पदार्थ पण आणलेले आहेत छान, पण तो चहा नंतर घ्या, कारण अरे चहा गोड आहे. आता आम्ही हे सगळं खातो, सगळं पितो, आणि मग तुमच्याकडे परत येतो. तुमचंही आमच्या किचन मध्ये स्वागत. आणि आता आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण ब्रेड पालक पनीर रोल बनवतो. ब्रेड पालक पनीर रोल. हो. तुमच्या मुलाला पालक आवडायचा नाही का? का पनीर आवडायचं नाही? काहीतरी सुचायला काहीतरी कारण पाहिजे ना. ऍक्च्युली दोन्ही आवडायचं म्हणून हे सुचलं. अच्छा, मी एकाच ह्याच्यात दोन्ही खाऊन टाक. ओके, मला साहित्य सांगता काय काय? ब्रेड क्रम्स आहे, हम्म, नंतर पनीर, हम्म, पालकाची प्युरी ब्लांच करून केलेली आहे, ओके, आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट, हम्म, लिंबू, चाट मसाला आणि मीठ. ओके. हे एक्झॅक्ट कसं बनवलं सांगाल जरा? पालकाची पानं फक्त उकळत्या पाण्यातनं 1-2 मिनिटं ठेवून काढलेली आहेत, आणि नंतर त्याची प्युरी केली मिक्सर मधनं काढून. ओके, साहित्य बघूया आता जरा कृतीकडे. काय पहिल्यांदा करायचं आता आपल्याला? आधी आपण पहिलं पनीर मॅरिनेट करून घेऊया. ओके, हे घालू याच्यात? हो. पनीर कसं बऱ्याच जणांना आवडतं. तुम्हाला खायला काय आवडतं? मला आवडतं म्हणजे ती करेल ते सगळं खायला लागतंच. हे उत्तर तुमचं इतकं धोरणी आहे ना, म्हणजे ती जे करेल ते खायला लागतं. नाही लागतं. च फार महत्वाचं आहे बरं का. त्याच्यातलं च फार महत्वाचं आहे, आणि सगळं चांगलं होतच असेल ना. म्हणजे होतच असं म्हणायलाच लागतं. ओके, हा. आता हे मॅरिनेट आपण हे करायचं, मॅरिनेट ते करू. आता काय करायचं आता मला सांगा पुढचं? आता पालक बाउल प्युरी, देऊ? हा, 1 बाउल. तुमचा आजचा हल्लीचा दिनक्रम कसा आहे, म्हणजे डेली रुटीन काय आहे तुमचं? माझं सकाळी थोडा वॉकिंग करतो, तर जवळजवळ 8 वाजता ऑफिसला जातो. सकाळी 8 ओके. आता आपण हे ब्रेड क्रम्स आणि हे पालक पालक प्युरी प्युरी घातली आहे. तुम्ही मीठ घातलंय. हो, आणि त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची. बर. आता मिक्स करून घेणार का? हो. मग तुम्ही जेव्हा 8 वाजता जाता, हे रोजचं तुमचं आहे, आणि तुमचं राहता तुम्ही पार्ल्यात, आणि ऑफिस कुठे आहे? ऑफिस बरं येईल. वा, म्हणजे बरोबर तुम्ही मुंबईतच येत आहे. राईट टाईम.
ऍक्च्युली मॅरिनेशनला किती वेळ लागतो? 15-20 मिनिटं? हा, एक 10 मिनिटं पुरतात, कारण पनीर असू दे. आमच्याकडे मॅरिनेटेड पनीर आहे बरं का, म्हणजे आम्ही येडे नाही आहोत. ओके. आता आपण ह्याच्या पाऱ्या करून त्याच्यात एक एक पीस पनीरचा घालून ते बंद करणार आहोत. नॉर्मली तुमचं सेकंड सॅटरडे, फोर्थ सॅटरडे, सेकंड संडे आणि फोर्थ संडे हे तुमचे खरे विश्रांतीचे दिवस है ना. हे 2 दिवस सलग सुट्टी वगैरे. मग त्यावेळी तुमचं काय असतं? नाटक बघणे, पिक्चर बघणे, किंवा बाहेर कुठे जाणे, नातेवाईकांकडे जाणे. माझ्या मते तुम्ही आरामच करत असाल. एकंदरीत तुमचे व्यक्तिमत्व बघता चला जरा आपण जाऊन ये मी बघतो, जरा आराम करतो, जरा टीव्ही बघतो वगैरे असं. त्यांचं ऍक्च्युली ना बाहेर जाणं पण खूप होतं. म्हणजे अहो म्हणूनच म्हणतोय मी, घरात म्हणजे मुंबईच्या बाहेर कामासाठी. हा, टुरिंग खूप आहे का? टुरिंग खूप आहे. हो. कुठे कुठे जाता तुम्ही? म्हणजे मी बेसिकली टेक्निकल कामामध्ये, त्यामुळे माझं बरंचसं काम, माझे सगळे काम करणारे लोक सगळे मुंबईच्या बाहेर आहेत. हो. म्हणजे बेळगाव, नाहीतर उत्तर प्रदेश, गुजरात. ओके. आपले हे आता तयार झालेले आहेत. हो. आता डीप फ्राय करायचं. तेल पण तापले बरं का. हा, आवाज नाही म्हणतोय. तेल आपल्याला कडक लागणार आहे का? हो हो, जरा कडकच लागणार. हो सोडायचं का ते? हो, जरा बाय. सोडू? हो. तुमची कितपत गती आहे बनवण्यात? माझी टेस्ट करण्यात खूप आहे. हो ना. मग तुम्ही सकाळी 8 वाजता जाता, तेव्हा डबा घेऊन जाता का कसं? नाही, मी ऑफिस सकाळी ब्रेकफास्ट घेतो, हा. पण कॅन्टीन मध्ये जेवतो. आणि ब्रेकफास्टला काय असतं? ब्रेकफास्टला काही असू शकतं, म्हणजे पोहे म्हणा, उपमा किंवा पोळीचा. तुमच्या चेहऱ्यावर अशी भीती का दिसते? पोळीचा. मला ह्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. आपण तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या बस. ब्रेड पालक पनीर रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ताज्या ब्रेडचा चुरा, पालक प्युरे, पनीरचे तुकडे, मिरची, आलं आणि लसूण पेस्ट, लिंबू, चाट मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये पनीरच्या तुकड्यांना चाट मसाला, मीठ आणि लिंबाच्या रसाचं मॅरिनेशन लावावं. दुसऱ्या बाउल मध्ये ताज्या ब्रेडचा चुरा घेऊन त्यामध्ये पालक प्युरे, मीठ आणि आलं मिरची लसूण पेस्ट घालून मिश्रण एकजीव करावं. या मिश्रणाच्या पाऱ्या करून त्यामध्ये मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे घालावेत आणि त्याचे रोल बनवून ब्रेड पालक पनीर रोल डीप फ्राय करून घ्यावेत. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे, म्हणजे दुसऱ्या रेसिपीकडे. आपली दुसरी रेसिपी काय आहे? आपली दुसरी रेसिपी आहे कोलंबी आणि तिसऱ्या गराचं भुजणं. कोलंबी आणि तिसऱ्या गराचं भुजणं. ही कुठली? ही ऍक्च्युली गोव्याची किंवा नॉर्मली सारस्वत लोक करतात. तुमचं मूळ गाव कुठलं? आमचं मूळ गाव मसुरा, मालवण. मालवण. आणि तुमचं? नाही, आमचं म्हणजे आमचंच सांगते मी. माझं आमचं म्हणजे आमचं दोघांचं. म्हणजे तुमचं आमचं मसुरा, मालवण. माझं माहेरचं बेळगाव. अच्छा, माहेरचं बेळगाव. ठीक आहे. ओके. आपलं हे तर बघितलं, नाव तर कळलं. आता मला साहित्य सांगा काय? साहित्य: कांदा, टोमॅटो, कोलंबी, नंतर तिसऱ्याचा आतला गर काढून घ्यायचा. ओके. आणि मालवणी मसाला, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोकम, तिखट, हळद आणि मीठ. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. सगळं शिस्तबद्ध असतं आमचं. आता काय पहिली कृती करायची आपल्याला? आता पहिल्यांदा आपण मॅरिनेट करून घेऊया कोलंबी आणि तिसऱ्याचा गर. ते मॅरिनेशनला काय काय वापरायचं? हळद आणि तिखटच फक्त ह्याला लावायचं. मीठ नाही, मीठ वगैरे काय. हे एक साधारण 10 मिनिटं मॅरिनेट करून ठेवायचं. इथे मॅरिनेशनला आम्ही ऑलरेडी लावून झालेत बरं का 10 मिनिटं. आता काय करायचं मला सांगा? आता आपण तेल घेऊया कढईत. हो. आणि त्यात लसूण आणि आलं घालू? हो. किती घालू? थोडं. ओके, बस. लसूण आणि लसूण अजून थोडं. त्यानंतर तेलावर लसूण आणि आलं परतून घेतल्यानंतर कांदा,
तो सगळा लागेल मला. कांदा चांगला शिजला की मग त्याच्यात थोडस गुलाबीसर करून घ्यायचं. गुलाबीसर करून घ्यायचं. लग्नानंतर इथे माहेरी सासरी जेवायला आला तेव्हा तुम्ही केलेला पहिला पदार्थ तुम्हाला आठवतो का? तुम्हाला तर आठवत असेल. तुम्हाला आठवतच ना? मला पदार्थ लपवला गेला होता. तर काय 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 केलं? मलाही तो चांगलाच आठवतोय, कारण खरं सांगायचं तर काय झालं की शिक्षण संपल्यानंतर लगेचच लग्न माझं झालं. त्यामुळे समूह असं काही पदार्थ शिकण्यासाठी वेळ किंवा आईच्या हाताखाली मदत हे असले प्रकार काही करताच आले नाहीत मला. त्यामुळे ह्यांच्यावरच सगळे प्रयोग झाले. हा म्हणजे सगळे प्रयोग. त्यामुळे तुम्ही सुद्धा आता मनाची तयारी झाली, शारीरिक तयारी झाली, म्हणून आता मला कळलं ते करते ते चांगलंच करते त्याच्यामध्ये भावना मला कळली. ओके घालू कोणत्याही भाज्यांना एक पर्टिक्युलर स्वतःची अशी टेस्ट असते, किंवा आता फॉर एक्झाम्पल वांगी कडू असतात हे मला माहीतच नव्हतं कधी. पहिली ती भाजी केली वांग्याची, त्यामुळे वांग्याची भाजी हा जेव्हा मी केली तेव्हा ती त्यामुळे तिने पहिल्यांदा खाऊन बघितली. हा आणि मग ती अशी हा कसा खाणार म्हणून ती गॅस सिलेंडरच्या मागे लपवली. मनातल्या मनात अय्या ही कडू कशी झाली असं झालं. हा म्हणजे दुसरी कधीच मी अशी कडू खाल्ली नव्हती. म्हणजे माझंच काहीतरी चुकलं असणार. ह्या आता काय करायचं आपल्याला? आपण हळद तिखट आणि मालवणी मसाला घालतो. जास्त ना तुम्हाला तिखट आवडतं का गोड? नाही आमच्याकडे सगळं तिखटच आहे, पण समहाऊ गोड माझं खाणं होतं जास्त. हा आणि आमच्या मुलाला दोन्ही. हा म्हणजे त्याच्याकडे कंपार्टमेंट व्यवस्थित आहेत, म्हणजे प्रत्येकासाठी वेगळी कंपार्टमेंट. आता आपल्याला काय घालायचं? आता हे कधी घालायचं? ते नंतर अगदी. रविवारचा दिवस तसा आळसाचाच दिवस असतो बघ, नाही का? थोडं वाचतो, ब्रेकफास्ट उशिरा होतो, सगळंच उशिरा. खरं खरंच माझे काही मित्र आहेत ना रविवारची आतुरतेने वाट बघत असतात. एक तर सकाळी आरामात उठायचं, 9, 9:30, 10ला उठायचं, एन्जॉय करायचा, त्यानंतर ब्रेकफास्ट घ्यायचा, मग 12 वाजता 2 किंवा 3 बियर हाणायच्या, 3-4 वाजेपर्यंत गप्पा टप्पा करायच्या, 4 वाजता जेवायचं, 4 वाजता जेवून जे झोपायचं ते रात्री 8:30ला उठायचं. रविवार मग खाली कुठेतरी राऊंड मारायची 1 तासभर, 9:30ला येऊन परत जेवायचं छानपैकी, आणि दुसऱ्या दिवशी 6 वाजता उठून मुंबईकर चालले कामावर. रविवार असा वाटला पाहिजे, रविवार सेलिब्रेट. मुलांची रविवारची सकाळ सारखं. आता आपण कोकम घालणार आहोत त्याच्यात, आणि थोडा वेळ 5 मिनिटं जरा वरती ताट झाकून ठेवणार, आणि वरनं थोडीशी मिरची, हिरवी मिरची दिसेल न दिसेल किंवा न दिसेल अशीच असावी. तिखट लागलं. आता आणि सर्व करताना कोथिंबीर, म्हणजे जरा कोलंब्या शिजल्या ना की मग कोथिंबीर. बरं आता ह्याच्यामध्ये पाणी बिणी काही घालायचं नाही? काही नाही. असंच आपल्याला शिजवायचं, नुसतं शिजवायचं. ओके. आता ह्याच्यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवूया, 5 मिनिटं. ओके. आणि जरा शिजल्या कोलंब्या की मग कोथिंबीर घालू. फर्स्ट क्लास. हे झाकण ठेवलंय म्हणजे जवळजवळ झालेलं आहे. झाकण ठेवलंय, तुम्ही पेन ठेवू नका, कारण हे काय झालेलं आहे. आता फक्त सर्व करताना आपल्याला फक्त कोथिंबीर अशी भरभरायची की खायला सुरुवात पेरायची. घेऊन घ्या साहित्य आणि कृती. कोलंबी आणि तिसऱ्याच्या गराचं भुजणं बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, टोमॅटो, तिसऱ्याचा गर, कोलंबी, मालवणी मसाला, कोथिंबीर, तिखट, हळद, लसूण, आलं, आमसुलं, मीठ आणि हिरवी मिरची. कृती: प्रथम लाल तिखट आणि हळद लावून कोलंबी आणि तिसऱ्या 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करून घ्याव्यात. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, आलं आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये टोमॅटो, हळद, मालवणी मसाला, मॅरिनेट केलेली कोलंबी आणि तिसऱ्या, आमसुलं आणि हिरवी मिरची घालून मिश्रण शिजवून घ्यावं. वरून कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. अनाघातांचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आम्ही आता ते खाऊन बघणार आहोत. तुम्ही पण घाबरू नका, घाबरू नका, तुम्हीच बनवलंय ना. तुम्ही खा, मी पण खातो.
कसं असतं माहिती का, म्हणजे माझं असं स्पष्ट मत आहे की घास भरवायला किंवा घास भरवून द्यायला वयाचं बंधन असतंच असं नाही बरं का, किंवा ते नसावंच. हा म्हणजे काय, चमच्याने खाण्यात आणि आईने भरवलेला घास खाण्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. एक तर त्यात माया असतेच, पण हाताचा जो स्पर्श असतो ना तोही महत्वाचा असतो. त्यामुळे आजही मी नाटकाचा प्रयोग संपून घरी आल्यानंतर ना, आई मला भूक लागले ग असं आजही मी मोठ्याने ओरडतो. मलाही बरं वाटतं आणि आईलाही बरं वाटतं. मग आम्ही लगेच सगळे जेवायला बसतो. है की नाही? तुम्हाला सुद्धा असं काही सुचत असेल ना, की तुम्हालाही असं काही करावंसं वाटत असेल ना, तर लगेच मला पत्र लिहा. हा, आणि तुमची असे पुढे लांब म्हणजे फक्त आई वडिलांनीच इथे यायला पाहिजे असं काही नाही बरं का. हा, म्हणजे मुंबईत तुम्ही आहात मुंबईत आणि तुमचे आई वडील आहेत कुठेतरी यवतमाळ किंवा अजून कुठे बडोदा, मुलांनीही इथे यायला हरकत नाही, मुलींनीही इथे यायला हरकत नाही. पण यायचं असेल तर आम्हाला पत्र टाकायला लागेल आणि रेसिपीज कळवायला लागतील. पत्ता लिहून घ्या तुम्ही. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @ZeeNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. तुमचे दोघांचे मी खूप मनापासून आभार मानतो आणि तुमच्या मुलाचं जे काही टार्गेट आहे ते इन टाइम आणि करेक्टली गाठावं त्याने, एवढीच परमेश्वराच्या चरणी इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो, थँक्स म्हणतो. पण नुसते थँक्स नाही, आमच्याकडून एक छोटीशी आपल्याला प्रेमाची भेट. धन्यवाद. चला मंडळी, वेळ संपत आलेली आहे, खाण्याची वेळ आलेली आहे. आता आपल्याला खायचंय, आपल्याला पुन्हा भेटायचंच आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी नवी भेटल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे आणखीलवा. आता आपण पहिल्यांदा काय बनवतोय? पनीरचे उपवासाचे स्टार्टर. काय आपण हे बघतोय? शाही ब्रेड कचोरी. शाही ब्रेड कचोरी. काय पुढची रेसिपी आहे? चॉकलेट पराठा आहे. आम्ही सारे